Hello friends, today I am showing you the video of समृद्धी महामार्ग अप टू कसारा। हा आपला रूट जो आहे तो आमने गाव आहे, तिथून कसारापर्यंत सरळ सायकल राईड आहे आणि कसारापर्यंत पोचायलापर्यंत तिकडे 4 टनल लागतात, 4 बोगदे लागतात। ते बोगद्यांमध्ये सायकलिस्ट लोकांना जाऊ देतात, पण 4 व्हीलरला अलाउड नाही केलेले आहे अजून। तिथं जाता जाता आपल्याला मस्त निसर्गाचं व्ह्यू मिळतो, मेस्मरायझिंग व्ह्यूज असतात, एकदम आनंदमयी डोळ्याला असं वातावरण आहे त्या समृद्धी महामार्गापर्यंत। ते टोटल कॉन्क्रिटीकरण आहे। तर जाताना आपण आपलं बाजूला काही गाड्या जात असतात तर वी शुड टेक प्रिकॉशन ऑफ अवर व्हेकल्स, म्हणजे आपण जाताना आपण जास्त स्पीडनी जाऊ नये किंवा आपल्या सायकलच्या रिपेरिंगसाठी जे पण आपण सामान ते नक्की घेऊन जावं, कारण की तिकडे कोणच भेटत नाही तुम्हाला। आणि जाता जाता आपल्याला जो व्ह्यू मिळतो, ब्रिजेस जे व्ह्यूज मिळतात ते आत्ता सायकल अजून काय प्रिकॉशन्स काय मोठे मोठे केलेले आहेत म्हणून सायकल आपण घेऊन जाऊ शकतो। शेवटचा बोगदा आहे तो म्हणजे कसाराचा बोगदा, तो 8 किलोमीटरचा बोगदा आहे आणि कसाराच्या बोगदापर्यंत पोचायपर्यंत आपल्याला 4 टनलमधनं जावं लागतं। आणि तिथं फळेगावचं एक गाव लागतं, ते फळेगावच्या पुढे जेव्हा आपण जात असतो त्या सायकलमधून आपल्याला त्या व्ह्यूजमध्ये बघायला मिळतं की ते लोक वर चांगलं मासे किंवा असे काही डिझाईन्स बनवत आहेत जे ट्रॅव्हलिंगमध्ये अजून लोकांना मजेशीर येईल। तर हा टोटल जो व्हिडिओ आहे तुम्ही बघताय, हा व्हिडिओ जो आहे तो समृद्धी महामार्ग जो कनेक्ट करणार नागपूरला, आणि हा टोटल कॉन्क्रीटचा रस्ता आहे। सो आय होप तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असेल। आणि ही सायकल राईड आमच्या मित्राबरोबर मी गेलो होतो तेव्हा खूप पाऊस होता, तेव्हा मी व्हिडिओ व्यवस्थित काढू शकलो नव्हतो कारण की खूपच पाऊस होता। आणि आज काय पाऊस आता संपला आहे जवळजवळ, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला शेअर करत आहे। तर बघा आणि तुम्हाला काय तुमचे कॉमेंट्स असतील किंवा तुम्हाला काय वाटत असेल याबद्दल राईडबद्दल ते नक्की सांगा। हे तिकडं जाणं एवढं इझी नाही आहे, पण सायकलवाल्या लोकांना काय अडवत नाहीत, जाऊ देतात। 4 व्हीलर्स 2 व्हीलर्स त्यांना ते थांबवतात तिकडं। हा आपला संपूर्ण परिसराचा माहिती किंवा तिथं आपल्याला बादचा डॅम पण बघायला मिळतो, बादचा डॅमचं सगळा व्ह्यू पण बघायला मिळतो। चलो, फॉर नेक्स्ट अपडेट्स stay tuned to my videos and to my vlogs. Thank you, bye bye, take care.